तर आज मित्रांनो आपण बघणार आहे की गाय खरेदी करताना कोणती काळजी घेतली पाहिजे. आज आपण कराड तालुक्यातील दुसऱ्या गावामधील कुरुमदास जाधव यांच्या गोठ्यावर आलेलो आहे. तर आज आपण गाय खरेदी करताना काय बघून गाय खरेदी केली पाहिजे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही. तर याच विषयावर आज आजचा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ आपण चालू करूया. ह्या गायमध्ये तुम्ही काय बघितलं हवा गाय खरेदी करताना? खरेदी करताना तेच की तोंड बारीक म्हणजे लांबी कमी, हा रुंदी असं म्हणजे गोल तोंडाची, पुन्हा कानाची रचना व्यवस्थित पाहिजे. हम्म, मान बारीक पाहिजे. हम्म, शरीर चौक रुंदी पाहिजे ती. हम्म. खाली शास्त्र जे जातीवंत काय तिथे शास्त्र व्यवस्थित असते ना, म्हणजे खाली चारी सड व्यवस्थित असते चारी सड सरळ. समान पाहिजे ती का? हा, पुन्हा ब- माग खालवर नसाय पाहिजे. हा जातीला चांगली पाहिजे, त्यावरून जात कळते ना. कलरचं काय असतंय का? कलर कलरचं कुठला काय पाहिजे? नसते. कलर कसा आहे, कलर कुठल्या क्रॉस पडला असेल त्याचा कलर राहतो ना. हा म्हणजे कुठला बी कलर असतो, काय हा जर्सीला होस्टनचा जर्सीला हा म्हणजे आता गिरचा जास्त क्रॉस कल असतो. माणसांचा काळ्या पांढऱ्याकडे वा काळ्या पांढऱ्या पेक्षा काय नाही, दूध द्या जे जनावर दूध देणार आहे ती कलर असू दे, पण क्रॉस वर राहते ना. हा हा क्रॉस कुठला असेल त्याच्यावर राहते. हा काळा पांढरा कलरची गाय जास्त फॅटची असू शकते. फॅट तसे नाही, जास्त जर दुधाच्या गायला जरा फॅट थोडा क्रॉस कमी असला 50%चा तर कमी फॅट लागते ना. हा आणि जास्त म्हणजे जर 50%चा क्रॉस जास्त असला की फॅट लागते चांगली. हा तर बघू शकताय मित्रांनो गाय. तर ही पण गाय बघू शकता. ही गाय खरेदी करताना तुम्ही काय बघितलं गाय मध्ये? हे बी तसंच की तोंडाची लांबी कमी, हा मान बारीक, हा शरीर रचना चौक हा रुंदी पाहिजे ती. खाली शास्त्र चांगलं पाहिजे, म्हणजे थानं बिनं चांगली पाहिजे ती. हम्म. कशी आहे बघा, ठेवण त्याची चांगली असते. बघू शकता जातीवंत मित्रांनो खाली गायांची ठेवण थानाची बघू शकता. असं असते ना. म्हणजे हम्म. कसं वस्तू घेताना ते जातीवंत जनावर म्हणजे दुधाचा आहे त्याला ते कासाची पोकळी मागणं, हा त्याचा आकार राहायचा चांगला पाहिजे असा. हा असं म्हणजे ही पाहिजे. हा पाकळ्या दोन्ही समान पाहिजे. हा शरीर रचना चांगली पाहिजे. गायची किंमत ठरवताना कशी ठरवायची बाबा? बाजारात गेले गाय घ्यायला, लोकांना कळत नाही का? माणसं लोक ज्या किमतीला सांगतील त्या किमतीला खरेदी करत त्या असतात. किमतीला म्हणजे गाय बघून असते ना, गाय कशा पद्धतीची आहे, हा म्हणजे काय तिचं म्हणजे शरीर हम्म. कास केवढी केली याला झाल्यानंतर, हा बाबा तिचं शरीर रचना कशी आहे, हा जात कुठली आहे, तिला हा क्रॉस कुठला आहे, आपल्याला दूध देईल का ते, ह्या शिरा आहे ह्या शिरा बघायला लागते. ह्या शिरा हा या शिरा कशा पाहिजे? त्या शिरा मोठ्या पाहिजे त्या अशा. हा हिला बी बघा कशी आहे ते, आहे का? हा त्या शिराची जाडी मोठी पाहिजे. काय का ज्या जनावर जास्त दूध देत नाही ते शिरा बारीक असते, शिरा बारीक असते का? बारीक लहान असते ते. हा त्यामुळे कसं आहे माहिती आहे का, ते हे शिरा उभी राहते ना. हा त्या शिरा अशा काही काही डबल शिराची असते ती हा जास्त दूध देते. डबल शिराची. डबल शिर म्हणजे इथून इथपर्यंत असं ज्यादा शिर हा येते ना. आपल्या गोट्यावर आहे का गाय अशी? आपल्या गोठ्यावर ती तांबडी गाय आहे की. आहे का? बरं. तिचं काय दूध चालू आहे आता? तिथे आहे की 18-19 लिटर दूध चालू आहे तिचं. 18-19 चालू आहे. आता ही गाय खरेदी करताना किंमत कशी ठरवायची बाबा? ह्या गायची किंमत किती आता ठरवली? आता ही म्हणजे परवा आता हे 3 महिन्याची गाभ आहे. हा दूध आहे 14 लिटर. हा तरी तिला 65,000ला मागितली होती. हा पण आम्ही काही ₹1,00,000 आल्याशिवाय देत नाही. गाय देत नाही. चांगली असल्यावर मग माणूस कसं करत देत नाही ना गाय. हो बरोबर आहे. अलग लक्षात ती किंमत आली पाहिजे तिच्या हो ह्याच्या. आता ही गाय ₹1,00,000 तर आलं पाहिजे. हिला आठवायची चालली आहे. हा तर हिला आठवलीच. हा आता खाद्य कमी केले त्यामुळे तब्येत जरा कमी झाली ती. हा कमी झालंय हा, तब्येत. तब्येत कमी झाली. खाद्य पूर्ण बंद केले ना. हा हा आता खाद्य चालू झाल्यानंतर आता 7वा महिना चालू आहे तिला. हा मग त्यामुळं कसं आहे, आता ती पूर्ण गाय भरली म्हणजे कास दिसते, त्यामुळे हा कास दिसन झाले ना ती. हा ही दुधाव आहे त्यामुळे हिची वाईच कास दिसते जरा. हा अलग लक्षात. हा आता हिची किंमत किती होईल? किती सांग? ही जी किंमत आहे 31-41 होणार 31-41 याला झाल्यावर. कास केल्याशिवाय गाय गोडा दिसत नाही ना. हा हा आता कास पाक जिरवले हा आटवले म्हणजे त्यामुळे. आत्ताच आठवल्यामुळे कास हा, कमी दिसते. त्यामुळं ही झाली ना. हा हा ज्या वेळेला गाय म्हणजे याला होती त्यावेळेला पूर्ण कास बीस भरल्यानंतर गाय भारदार दिसते ना. हा हा आणि कुस बी भरून येते. हा आपण चारलेले बी असते. आता आठवायचं चालले त्यामुळे गाय बारीक दिसते. हा आता ही गाय कशी दिसते, ही दुधाव आहे त्यामुळे ही ही गाय भरल्यासारखी ही दिसते. गाय भरल्यासारखी दिसते आणि कास बी चांगली दिसते. होय तसं हिचं कसं झालं, आता आठवायचं चालले त्यामुळं
हिला बारीक ही झाले, हिला आता दुधावा आहे त्यामुळे हीच भारदार गाय दिसते ना. हा हा. खाद्य विद्या चालू आहे ना. आता दूध किती चालू आहे हिला? हिचं 14-15 लिटर दूध चालू दूध आहे. चालू आहे. 65,000 ला मागितली होती. 65,000 मागली, परवा पण नाही दिली म्हणलं. हा हा. म्हणजे गाय पण तशी आहे, त्या चौकाला गाय मोठी आहे. चौकाला म्हणजे हे अंतर हे अंतर हे दोन्ही समान भरलं का नाही की समान पाहिजे ना. हा. असं चौक तिरकं नाही पाहिजे. चौक तिरका नाही चौक पाहिजे. तिरकं नाही पाहिजे. हे शेपटाचा शेपूट लय जाड नाही पाहिजे. शेपटाचा गोंडा म्हणजे लय खाली असलं, नुकतं दांडगं शेपूट असलं की गायच्या मानाने शेपूट पाहिजे. आता हे जर शेपूट तिच्यापेक्षा बारीक आहे का, हो बरोबर. असं लांबी बारीक आणि बारीक शेपूट पाहिजे. नाही तर काही काही गायांचं जाड शेपट असतं, ते ओळखायचं दुधाची जात कुठली आहे कुठली नाही. हा हा. आपल्यात कसं असतंय, घेताना आम्ही पूर्ण अभ्यास करतो. शिरा बघायच्या, कास बघायची, तिचं तोंड बघायचं. कासाला एकर विकर नसली पाहिजे, असं म्हणजे एकर म्हणजे काय, एका साईडला एकर म्हणजे एक हाय पाक खालवर असते ना, एक हा. पाक खाली एक पाक वर, हा. असं असते. म्हणजे ती काय दूध कमी देते का, एक खाली दूध वर कमी नाही, ती पाक्यात दूध कमी, पण विकताना कसं विकणार तुम्ही? हा परत आपण घेतली, हा. परत घेताना दुसरा माणूस घेणार का? हा बरोबर आहे. म्हणजे आपल्याला विकताना पण विकली पाहिजे. विकताना पण विकली पाहिजे ना त्या पद्धतीने. कसं हा. आहे, त्याचं आपण आता पैसे लाख रुपये दिले तर तेवढं लाख रुपये तरी आलं, मुदला मुदल तरी व्हायला पाहिजे का नाही? हो बरोबर आहे. असं पाहिजे ना. नाहीतर आपल्याला दुसऱ्याला पैसे म्हणून आपण दुसरं फसणार आहे का आपल्याला? बरोबर आहे. असं आहे भानगड. त्यामुळं व्यवस्थित गाय बघून घ्यायची. शिरावर बराच डिफेन्स असतो. शिरावर शिरा आणि बराच. कास. कास महत्वाची चांगली पाहिजे. गायचे मान बारीक पाहिजे. जे जातीवर ते जनावर असते ती मादी जात असते, त्याला मान बारीक म्हणजे लांबीला लांबीला नाही, जाडीला बारीक पाहिजे ना. अशी आता कुठल्या बी गायची घ्या की बघा, मान किती बारीक आहे बघा. शरीराच्या मानाने मान पाहिजे. नाही तर काही गाय असते ते कसे हितनं तिथनं एकसारखे असते त्या. दूध दिलं तरी तेवढीच म्हणजे तशीच, आणि नाही दिलं तरी तशी. म्हणजे ते गाया दूध देत नाही त्या. म्हणजे आता हे गाय कसं होतं, जास्त खाया चाललं तर ते दूध देते, ते पण अंगी लागत नाही तिच्या. गाय पातळच राहते. आणि ज्या गाया दूध देत नाही त्या कसं होतं माहितीये का, खायचं दूध देऊ नाही तर न देऊ एकसारख्याच कायमच असू, त्याला खाया असू दे नाही तर नसू दे. अलग लक्षात, म्हणजे त्याची तब्येतच एकसारखी राहते. आपण माणूस कसं म्हणतो काळजी करत नाही तसा असं आहे. त्याला काय दूध दिलं तर तेवढं तशी तब्येत, नाही दिलं तर तशी. म्हणजे ती गाय दूधच देत नाही ना जास्त. अलग लक्षात, म्हणजे गाय पुढे बारीक पाहिजे, माग गाय मोठी पाहिजे. मानाला बारीक पाहिजे, तोंड धार पाहिजे तिचं, म्हणजे तोंडाची लांबी. पुन्हा ही शरीर चौक रुंदी पाहिजे ती. दोन्ही चौक समान पाहिजे, समान अंतर. दोन्ही चौक नाही, हे चौकाची रुंदी आहे का नाही अशी पाहिजे, रुंद वाट पाहिजे ती. हिचं कसं आहे ते बघा, असं चौकाला रुंदी पाहिजे ना अशी. चौकाची रुंदी खाली शास्त्र पाहिजे ना, चौक पाहिजे चांगला असा. शिरा पाहिजे त्या चांगल्या अशा. शिरा मोठ्या पाहिजे. शिरा मोठ्या पाहिजे तर तरच येत असं पाहिजे. ही पण बघू शकता. तर अशा पद्धतीने गाय घ्यायची. शेपटाची ही सगळी बघून. जरा जर्सीचा जास्त क्रॉस असला की जरा गाय कडक राहते, आणि होस्टनचा क्रॉस असला की जरा गाय म्हणजे नॉर्मल राहते. म्हणजे धार काढताना ही म्हणजे चंचलपणा कमी असतो. म्हणजे गाय घेताना कुठली घेतली, जर्सी क्रॉस घेतली पाहिजे? जर्सी क्रॉस घेतली नाही तर कसं होतं, जरा जर्सीचा क्रॉस जरा थोडा जास्त असला तर फॅट चांगली लागते ना. पण विक्री करताना विक्री करताना नाही अडचणीत. कलर चांगला असल्यानंतर काहीच होत नाही ना. आता ह्या काय कलर आहे, हिला जरा थोडस ब्रेड कमी आहे, पण कलर कसला आहे तिचा बघा. बरोबर. हिला जात वेगळी, हिला जात वेगळी आहे ना. कसं आहे माहितीये का, दोन्हीत फरक तफावत आहे ना. हिला जरा 50% क्रॉस जास्त थोडासा आहे, हिला होस्टनचा क्रॉस जास्त आहे जरा. अलग लक्षात, म्हणजे दोन्ही गाय तफावत आहे का, गाय तेवढ्याच आहे त्या. अलग लक्षात, पण ही जरा आठवाय चालली त्यामुळे जरा खराब झाली, ही जरा चांगली आहे. आणि हिला जरा होस्टनचा क्रॉस जास्त आहे, हिला जरा थोडस थोक कमी आहे जरा. त्यामुळे गाय चंचल राहते ना. चंचल राहते आणि कडक राहते जात, म्हणजे आजाराला कमी बळी पडतं. ही जरा कसं होतं माहितीये का, ही होस्टनचा क्रॉस जादा असल्यामुळे ही जरा थोडीशी नॉर्मल, म्हणजे ताप बीप आला काय झालं तर म्हणजे लगेच वांगारते ना गाय. आणि ही जात आहे ती, ही काय अजिबात म्हणजे कडक असते ना. कडक असते. ताप आला काय झालं तरी वैरण खायचं बंद होणे नाही, काय नाही. जर असा एखादा नॉर्मल शेतकरी गेला सहज बघायला, तर ह्या दोन्ही गाय आपण सेमच दिसणार त्याला. सेम दिसणार की, पण म्हणजे जो पारखी आहे का नाही त्याला लगेच कळतं ना बाबा काय, म्हणजे कुठली गाय काय चांगली आहे काय आहे. अलग लक्षात, आता हिला होस्टनचा क्रॉस जास्त आहे, हिला कमी आहे जरा थोडासा, पण गाय कडक दोन्ही पण आहेत ना. दुधाला कशी आहे ही गाय? ही 25+ चालली होती की. चालली होती. ही बी तेवढंच चालली होती, पण हिला जरा होस्टनचा क्रॉस जास्त आहे थोडासा.
मग त्याच्यामुळे हिच्यापेक्षा गाय ही शांत म्हणजे असं जरा हालचाल, आता तुम्ही जवळ आला तरी हल्ली का नाही. नाही, पण ही जरा थोडंच हलते, हा हा म्हणजे जरा त्याला चंचलपणा थोडासा हा राहतो. हा. पण आजाराला बळी पडायला म्हणजे ही आजाराला स्ट्रॉंग, हा अलग लक्षात. ही जरा व्हायचं नाजूक, जरा थोडस म्हणजे हा त्याच्या एचएफचा क्रॉस जास्त हा असल्यामुळे शेतीतल्या माणसाला आणि खेडेगावातल्या माणसाचा जरा फरक राहतो हा रे. हा. असं भानगड आहे त्याची. आणि नक्या बिक्या सगळं बघून घ्यायचं. नक्या कशा पाहिजे त्या? नक्या म्हणजे काही गायांच्या नक्या सुंब वाढलेला असते ना, हा. एका जागेवर बांधून बांधून, मग ते हा. सुंब कसं होतं माहितीये का, गायला त्रास होतो ना. हा हा. पांढरी नक्की कोबी. काळी नक्की काय असते? काळ्या नक्कीची गाई हिला काळ्या नक्की आहे त्या, म्हणजे जातीवर राहते ना. हा. तिच्या पांढऱ्या आहे त्या. हा. म्हणजे एचएफ क्रॉस जास्त असला तर याच्या क्रॉस असला की पांढरी नक्की पांढरी राहते. नक्की त्या, आणि जर आणि ही जर्सी क्रॉस आणि असला शेज तर कसं होतं माहितीये का, जी गाई पांढरा काळा कलर, काही काळ्या निकण काळ्या सडाची असते ती. हा. त्याला जरा क्रॉस असला की काळा पांढरा सड आहे, है का. हा. तिला पण आहे आणि तिला पण आहे. हो. म्हणजे जरा जास्त टक्केवारी कमी असते तिला निकण काळा सड असते. हा हा. आणि जास्त लय प्युअर असली का नाही पाकच, म्हणजे प्युअर होस्टन, हा. तर तिला पांढरं सड असते, म्हणजे हा. निकण पांढरं सड हा हा. असं राहते. मग तिची शिंग जाळू द्या, नाही तर ही असू दे. तर शिंग जाळणे म्हणजे त्या माणसं म्हणते शिंगामुळं हा. वय कळतं, म्हणजे हा. आता बोंड असलं म्हणजे ते वय कळत नाही, काय नाही, हा. किती येतं झाले नाही. आपण आता ही गाय समजा याला झाली जोरात झाली तर आपण दुसऱ्या येताची म्हणून तिसऱ्या येताची म्हणून विकतो. हो. 5 येतं झाले ते, पण गाय ठेवण्यावर असतं ना. हा. गायला चारून बिरून चांगलं ठेवलं का नाही की गाय येतच ओळखत नाही. हा. अलग लक्षात. हा. आणि शिंगामुळे कसं होतं, वय धावतं ना लगेच. हा हा. असं होते. जरा जास्त होस्टनचा क्रॉस असला की नक्क्या पांढऱ्या होती नक्क्या जरा पांढऱ्या थोडीशी. होत्या. आणि ही जरा जर्सीचा क्रॉस असला का नाही त्याला नक्क्या चारी पण काळ्या येत्या बघायची. हो हो बरोबर. एक नंबर खट. आणि ही नक्की जास्त वाढत नाही, कठीण असते नक्की. ही कठीण जरा असते. नाजूक नक्की असते नाजूक त्या नक्की. होस्टन आल्यामुळं. हा हा. अलग लक्षात. हा. शेपटाचा गोंडा म्हणजे ज्याचा कलर शेपूट आहे तसला जर राहतो त्याचा, आणि जाड शेपूट राहत नाही. म्हणजे नाही तर काही जणांचं असं इथनं जाड शेपूट जाडच्या जाड असते. हा. तिचा पण तिच्यापेक्षा बारीक आहे. म्हणजे हो. त्याच्यावर पण दुधाचं जनावर ओळखायचं. शिराव, शेपटाव, चौकाव, हा. मान बारीक पाहिजे, हा. छातीत गाय मोठी पाहिजे, इथं हा. चौक रुंदी पाहिजे, ते असं पाहिजे. हा. त्याच्यावरून गायी ओळखायच्या. हा. आता ती आमच्या डबल शिराची गाय म्हणजे ती कशी आहे, तांबडी गाय. हा. पण तिला कसं आहे माहिती आहे का, ती बारीकच बांधाय, पण ती जात वेगळी आहे. हा. अशा पद्धतीनं गाय घेताना ही केलं का नाही, गाय ज्या आता होस्टनचा क्रॉस आहे, ही रवतच करीत उभा राहणार शांत, काय वैरण घाला नाही तर काय घाला, शांत समाधान असते ना. हो. आणि जी जातीवंत जनावर असते त्याला कुठलाच म्हणजे हेटाळ ना कुठली, म्हणजे कुठलं पार्ट वेगळा म्हणजे असा बाद नसतो. हा हा. आपण म्हणतो कसं जातीवंत माणूस, जातीवंत खिलारी, असं तसं जातीवंत हे जे असते की नाही पूल, त्याला ती बरोबर खाणं बिणं शास्त्र बिस्त्र जातल्या त्यात असते सगळं, चौक बिवक सगळं. नाहीतर कसं होतं माहिती, क्रॉस कमी असला की मग हे जर त्याचं कसं होतं 50% जास्त असलं की मग त्याचा वेगळा क्रॉस, गिरचा क्रॉस असला की वेगळा, तोंड वेगळं लागतं, असं होतं ना. आणि होस्टन आणि 50%चा क्रॉस असला की गाय कडक राहते. कडक राहते. तरी गाय खरेदी करताना कशी गाय खरेदी, म्हणजे कुठली गाय खरेदी केली पाहिजे? हीच की आता 50%चा जास्त क्रॉस असला की ही गाय खरेदी म्हणजे काय, म्हणजे मेंटेनन्स जरा कमी येतो. जरा होस्टनची असली म्हणजे थोडासा मेंटेनन्स, म्हणजे काय ताप वगैरे आला तर जरा नॉर्मल दिलं पडतं, पण त्यातल्या त्यात बघून घ्यायची गाय ना, म्हणजे कडक पाहिजे. आता तुम्हाला थाना बी सांगितलं, म्हणजे पांढरे थानाचं नाजूक असते ती. मग ह्याला काळा पांढरा आहे, दोन्ही क्रॉस आहे, त्यामुळे काय होत नाही ना. म्हणजे गाय गळणं म्हणा किंवा अंगाखाली गावल्यानंतर काय होणार नाही, मस्टार्डाईज होण्याचे चान्सेस कमी असते ती. आणि हिला पण तसंच आहे, जास्त काळा आहे मग तिला, नक्या काळ्या, थानाचा कलर बी जास्त काळा, थोडासा पांढरा आहे, म्हणजे त्याला क्रॉस 50%चा जास्त आहे. हिला होस्टनचा आहे त्यामुळे हिची पांढरी थानं जास्त आहे, काळा कलर कमी आहे का. असं पाहिजे. तासाची ठेवण बिवण चांगली असली म्हणजे चांगले चालतं. माग पोकळी पाहिजे. गायला समजा याला जर जास्त दिवस असलं तर ह्याच्यातनं असं ओढून बघायचं, म्हणजे पोकळी किती असते, इथपर्यंत पोकळी असते अशी. याला झाल्यानंतर मग ती दुधाला वाढते, ही भरत येतं ना, हे सगळं इथपर्यंत असं. ती भरलेलं पाहिजे तसं. ही भरलेलं म्हणजे ज्या वेळेला गाय याला होती त्यावेळेला ही सगळं भरून येतं ना इथपर्यंत असं. ही इकडं कास इकडं भरलेली असते अशी. काही गायांचं बेमटाकडे दूध उतारतं. अलग लक्षात. आता ही 8वी त्यामुळे हिचं काय मागणं प्रॉब्लेम म्हणजे कसं आहे,
ही पाकच तिचं चिरमाटलंय ना पण हो. ह्या गाड्या येते ना ह्याला आहे का हो ह्या गाड्या सर सर ह्या गाड्या आहे का नाही ह्या गाड्या मोकळ्या पाहिजे अशा आहे त्या गाड्या हो आहे. नाही तर काही गायांचं कसं होतं जरी गाभण असली तर तशीच कास आणि याला झाली तर तशीच कास म्हणजे अशा या गाड्या आहेत का ना पोकळ मोकळ्या हम्म. ह्या गाड्या पाहिजे ना अशा ही पोकळ्या असे भरत इथवर अशी अलग लक्षात हा. त्यामुळं हे होतं आणि शेपटाचा असा नाजूक भाग पाहिजे बारीक असा इथनं असं नाही तर काही गायांचं शेपट इथनं असं एकसारखंच असते तिचं बी कसं बारीक आहे हा. असं पाहिजे ठेवून रचना तिची तर मित्रांनो एकंदरीत दादानी माहिती संपूर्ण सांगितलेली आहे. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा असाच व्हिडिओ घेऊन. धन्यवाद.